हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता लगीन सराई चालू आहे. आपण लग्नात वगैरे जातो तर आपल्याला आहेरामध्ये अशा पद्धतीच्या काही साड्या मिळालेल्या असतात, जे की काही वेळेस ब्लाऊज पास असल्यामुळे आपण त्या शिवतसुद्धा नाही, त्या अशाच पडून राहतात. किंवा प्रत्येक गृहिणीकडे दररोजच्या घरात घालण्याच्या साड्या असतात बघा, त्याचा कलर वगैरे जातो, त्या खराब होतात. त्यानंतर आपण त्याचा काहीसुद्धा वापर करत नाही. तर अशा वेळेस आपल्याला ह्या साड्यांचं करायचं काय, हा खूप मोठा प्रश्न पडतो. तर आज आपण ह्या साड्यांपासून एकदम भन्नाट अशी आयडिया बघणार आहोत. तर त्यासाठी या ठिकाणी मी एक साडी घेतलेली आहे. तर ही वस्तू तुम्ही 1 किंवा 2 साड्यांपासून सुद्धा बनवू शकता. तर साडी अशा पद्धतीने मी पूर्ण ओपन करून घेतलेली आहे आणि कुठलाही एक काठ आपल्याला हातात पकडायचा आहे आणि बघू शकता खालच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीचे एक साडूगाठ बांधून घ्यायची आहे. तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला ही गाठ बांधून घ्यायची आहे. बघू शकता असा आपला हात जाईल त्याच्यामध्ये, एवढी आपल्याला ती ढिल्ली ठेवायची आहे. आता काय करायचं आहे, जो काही हात जाण्यासाठी आपण भाग ठेवला होता त्यातून हात आत टाकायचा आणि अशा पद्धतीने साडीचा जो काही खालचा भाग आहे तो वर ओढायचा. हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे, अगदी त्याच पद्धतीने करा. सांगण्यापेक्षा बघून तुम्हाला जास्त समजेल. अशा पद्धतीने आपल्याला वरून हात टाकायचा, साडीचा हा खालचा भाग आपल्याला वर ओढायचा आहे. पुन्हा आपल्याला ही सेम प्रोसेस पूर्ण साडी संपेपर्यंत आपल्याला करून घ्यायची आहे. बघू शकता कुठेसुद्धा अजिबात अवघड नाही आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने साडीची ही वेणी घालून घ्यायची आहे. आता तुम्हाला वाटेल साडीची वेणी म्हणजे साडी फाडायची सुद्धा गरज नाही. तर आपल्याला साडीचे कुठलाही फाडायची गरज नाही किंवा मशीनची गरज नाही, सुई धाग्याची सुद्धा गरज नाही. तर अशा पद्धतीने आपण व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला साडीची ही वेणी घालून घ्यायची आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला कमेंट करून नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझी मेहनत कुठपर्यंत पोहोचलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने छान अशी आपण साडीची ही वेणी घालून घेतलेली आहे. तर मध्ये मध्ये तुम्ही थोडंसं टाईटसुद्धा करत झाला, जेणेकरून नंतर आपण जेव्हा ह्याची पायपुसणी बनवू तेव्हा हे अजिबात सुटणार नाही किंवा अजिबातसुद्धा जागचा हलणार नाही. तर तुम्ही ह्याच ठिकाणी 1 साडी किंवा 2 साड्यासुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जर पायपुसणी आणखी थोडी मोठी बनवायची आहे, तुम्ही 2 किंवा 3 साड्याचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता. प्रोसेस एकदम सेम राहील. एकाला एक साडी जोडून घ्यायची आहे सेम ह्याच पद्धतीने आणि जो काही शेवटचा राहिलेला भाग आहे तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे. आणि शेवटचे जो काही काठ उरला आहे तो अशा पद्धतीने वर काढून त्याला थोडंसं खेचायचं, जेणेकरून तो तिथंच एकदम टाईट होऊन जातो, अजिबात सुद्धा सुटणार नाही. तर बघा या ठिकाणी आपली साडीची वेणी पूर्णतः बनून तयार झालेली आहे. तर खाली जो काही आपण गाठीचा भाग सोडला होता तो अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे गोल गोल करून घ्यायचं आहे. आणि जे काही 2 खाली सोडलेले काठ आहे तुम्ही हवं तर त्याला गाठ मारून घेऊ शकता, आतमध्ये टक करून घेऊ शकता किंवा जर अगदीच हलावा नाही असं वाटत असेल तर तुम्ही सुई धाग्याच्या मदतीने त्याला टाकेसुद्धा 1-2 घालून घेऊ शकता. आणि तसं पाहिलं तर याला अजिबात सुद्धा शिवायची, मशीनची, कशाची सुद्धा गरज नाही. आपली एकदम साधी सोपी पायपुसणी फक्त 5 मिनिटामध्ये बनून तयार झालेली आहे. साडी फेकून द्यायची गरज नाही किंवा कापायची गरज नाही. व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंट करून मला नक्कीच कळवा. आणि तुम्हाला माझी ही आयडिया थोडी जरी कामाची वाटली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही ट्रिक खूपच कामी येईल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब